हाय, मी आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर एम्ब्रॉयडरी वर्क आलेल्या बॅक पार्टची शिलाई कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊजची शिलाई बॅक पार्टची करायला शिका। तर खूप सोपी पद्धत आहे। हा पहा, एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज आहे, तो मी उलट ठेवलेला आहे आणि त्याची सरळ बाजू वरच्या बाजूला केलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर मांडून मी काय केलेलं आहे, याची आता शिलाई करत आहे। तर काय करायचं, कमरेच्या बाजूला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि हे पहा, एम्ब्रॉयडरी वर्कचे ब्लाऊज हे ऑलरेडी ह्याच्यावर जरीचं वर्क असतं, म्हणजे जरीचा थ्रेड असतो ना, त्याचे फ्लावर्स वगैरे तयार केलेले आहेत पहा, ट्रायंगल वगैरे। तर हे आहेत ना, हे खूप रफ असतात पहा आणि त्याच्यामुळे सुई मोडण्याची पण चान्स असतो। तर प्रथम काय करायचं, व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आणि शिलाई करायला घ्यायची। तर मी बॅक पार्ट आहे त्याच्या कमरेला काय केलेले आहे, टीप मारून घेतलेली आहे। तर असं का केलं, तर कमरेच्या बाजूला टीप मारल्याने काय होतं, त्याला कमरपट्टी लावायला लागत नाही अस्तरच्या ब्लाऊजला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजला कमरपट्टी जितकी होईल एवढी नाही लावलेली चांगलं असतं पहा, म्हणजे ब्लाऊज उचलत नाही। तर मी आता काय केलं, नॉट बसवण्यासाठी खून करून घेतला, इथं मी नॉट बसवणार आहे। तर आता काय करायचं पहा, गळ्याची शिलाई करायची। तर गळा हा गोल आणि राऊंड शेपमध्ये आहे, म्हणजे खूप ब्रॉड पण गळा आहे पहा। तर मी याला काय केलं, मध्यातून गळा शिलाईला सुरुवात केली। तर मध्यातून गळा शिलाई केल्यानंतर काय होतं, तर मध्यातून गळा शिलाई केल्यानंतर गळा हा एकदम परफेक्ट व्यवस्थित आणि मस्त असा येतो पहा। तर आता काय करायचं, पूर्ण एका साईडची टीप अगोदर मारून घ्यायची। तर यामध्ये मला नॉट बसवायचे आहेत, कारण हा कोणत्याही साडीत वेअर होणारा ब्लाऊज आहे आणि याला कोणत्याही प्रकारची लेस मी लावणार नाही, कारण ऑलरेडी वर्क आलेलं जे ब्लाऊज असतं त्याला लेस लावल्यानंतर ब्लाऊजचा लुक खराब होतो पहा। फक्त नॉट बसवायची आणि छोटीशी लटकन तयार करायची, ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। आणि पानसेप गळा, मटका गळा, चौकोनी गळा अशा प्रकारचे जे गळे असतात ना, ते याला बनवायचे। कोणत्याही प्रकारचा पॅचवर्क वगैरे बनवायचा नाही, नाहीतर हा ब्लाऊज आहे तो खराब होतो याचा लुक। तर प्रत्येक ब्लाऊजचं पहा ठरलेलं असतं ब्लाऊज कसा म्हणजे बनवायचा ते। तर काय करायचं, आता गळ्याच्या बाजूला कट्स मारून घ्यायचे। जेवढा गळा तुमचा शिलाई करून अर्धाच झालेला आहे पहा माझा, कारण फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी मी काय केलेलं आहे, अर्धाच गळा शिलाई केलेला आहे। तर आता मी काय करणार आहे, दुसऱ्या बाजूने पण टीप मारून घेणार आहे। तर मी दुसऱ्या बाजूला आता काय करत आहे, टीप मारून घेत आहे। तर दुसऱ्या बाजूला टीप मारताना पण काय करायचं, तर मध्यातूनच टीप मारायची पहा। मध्यातून टीप मारल्याने काय होतं, तर गळ्याचं फिनिशिंग हे चांगलं येतं, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। तर याला पण नॉड वगैरे मी बसवून घेतली। तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा बॅक पार्ट अशा प्रकारे पार्टीवेअर साडीतील असो ज्याला नॉड बसवून घ्यायची आहे, तो शिलाई करू शकता या प्रकारे। तर आता मी गळ्याच्या बाजूने पहा नॉट बसवून घेतली आणि स्लो मोशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून। जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आहात किंवा इथून पुढे जर पाहणार आहात, तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर पहा, मी आता काय केले, कट्स मारून घेतले। कट्स मारताना एक काळजी घ्यायची, साईडचा जो आपण शिलाई केलेला धागा आहे तो कुठेही कट होणार नाही। जर तो धागा कट झाला तर आपली गळ्याची शिलाई उसवत जाते, म्हणजे निघत जाते। तर पहा, कट्स मारून घेतले। एक्स्ट्रा जर तुम्हाला जास्त फॅब्रिक कुठं वाटलं तर तुम्ही काय करायचं, ते आपल्या कात्रीच्या साह्याने ना कट करून काढायचं। तर आता काय करणार आहे, मी याला उलट करणार आहे। तर पहा, उलट केल्यानंतर याचा लुक कसा तयार होणार आहे। जी सरळ बाजू आहे आपली एम्ब्रॉयडरीची म्हणजे वर्कची, तर ती वरती आली पहा। एम्ब्रॉयडरीची सरळ बाजू जी आहे ती वरती आली। आता काय करायचं, याला सरळ करून घ्यायचं पहा। तर मी सरळ करून घेतलं। तर सरळ करून घेतल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित हाताने त्याला घड्या ज्या असतात ते परफेक्ट करून घ्यायच्या। धागे वगैरे कुठे बाहेर असले तर कट करून काढायचे। आणि कट करून काढल्यानंतर याला काय करायचं, उलटच धरायचं कमरेच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूला काय करायचं, टीप मारून घ्यायची। कमरेच्या आणि गळ्याच्या बाजूला काय करायचं, तर टीप मारून घ्यायची। तर मी आता टीप मारून घेणार आहे। तर ही टीप कशी मारायची ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर पहा, व्यवस्थित असं धरलं मी याला आणि आता टीप मारायला सुरुवात केली। तर एम्ब्रॉयडरी आलेली असते म्हणजे खूप रफ भाग असतो पहा, म्हणजे असं जाड फॅब्रिक असतो खूप, आणि याच्यावरून सुई पण मोडते पहा कधी कधी, म्हणजे थ्रेड असतो जरीचा, याला वर्क संपूर्ण ब्लाऊजलाच वर्क आलेलं असतं पहा, या असं जरीच्या थ्रेडचं। तर बॅक पार्टला अशा प्रकारे आता शिलाई केली तर ह्याचा फायदा काय झाला, कमरपट्टी लावायला लागणार नाही।
जो कमरपट्टी आहे ती आपल्या 2 टिपीमध्येच रेडी झालेली आहे. आणि हा अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बॅक पार्टचा कमरपट्टी रेडी करता त्यावेळेस काय होतं तर ब्लाऊज हा अजिबात देखील उचलत नाही. ब्लाऊज हा अजिबात देखील पाठीमागून उचलत नाही. म्हणजे याची फिटिंग पण मस्त होते पहा. म्हणजे कमरपट्टी असल्यानंतर काय होतं कमरपट्टी ही एका साईडला टिप मारून पुन्हा दुसऱ्या साईडला टिप मारली की उचलते थोडी का होईना. पण शक्यतो जर तुम्ही अशा प्रकारे हा ब्लाऊज रेडी केला तर उचलणार नाही. तर आता पहा मी गळ्याच्या बाजूला काय करत आहे तर गळ्याच्या बाजूला हे टीप मारत आहे. तर गळ्याच्या बाजूला अशा प्रकारे टीप मारल्याने काय होणार आहे आपला गळा एकदम परफेक्ट आणि मस्त असा येणार आहे पहा. तर मी राऊंड शेपमध्ये व्यवस्थित अशी आता याला टीप मारून घेतली. तर टीप मारताना तुम्ही सरळ दिशेने पण मारू शकता, काही अडचण नाही. परंतु मी काय केलेलं आहे उलट दिशेने मारलेले आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे अस्तर थोडं देखील बाहेर येत नाही पहा. अशी प्रोसेस केल्यानंतर तर स्टेप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात. म्हणजे काय होतं तर आपली शिलाई आहे ती परफेक्ट येते किंवा कटिंगच्या पण काही टिप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात. म्हणजे काय होतं आपलं कटिंग पण मस्त येतं पहा. तर आता साईडला तर तुम्ही ग्लूने पण चिटकवू शकता, काही अडचण नाही. परंतु एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ब्लाऊजला काय करायचं ग्लूने वगैरे चिटकवायचं नाही. तर एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ब्लाऊजला साईडनं देखील मशीननंच टीप मारायची आहे. कारण वर्क असतं ते खूप रफ आणि वरच्या साईडला म्हणजे त्याची एक प्लेन भाग नसतो पहा वर्कमुळे. म्हणजे एम्ब्रॉयडरी असते ना त्याचा एक प्लेन भाग नसतो आणि तुम्ही ग्लू लावला तर तो व्यवस्थित चिटकत नाही. त्यामुळे काय करायचं या भागाला तुम्ही शिलाई करून घ्यायची. एक तर हा भाग खूप जाड आणि असा हार्ड असतो पहा. त्याच्यामुळे काय होतं शिलाई घातल्याने हा परफेक्ट स्टिच पण होतो आणि गुड्या घड्या पण याला येत नाही. तर दोन्ही साईडनं मी हे काय केलेलं आहे परफेक्ट असं शिलाई करून पॅक केलेलं आहे. तर आता काय करायचं एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे कडचं शोल्डरला किंवा अर्महोलला किंवा साईड पार्टला फिटिंगच्या तर ते कट करून काढायचं पहा. अगदी थोडं थोडं असतं पहा कुठं कुठं म्हणजे अस्तर किंवा ब्लाऊजचा पीस कमी जास्त कट वगैरे अस्तर तर परफेक्ट कट होतं. ब्लाऊजचा पीस जर कुठे कमी जास्त कट झालेला असला तर ते आहे ना ते कट करून काढायचं एक्स्ट्रा. तर कट करून काढल्याने काय होतं आपण ज्यावेळेस पुन्हा बाही बसवतो किंवा शोल्डर जोडतो त्यावेळेस दोन्ही पार्ट असतात म्हणजे ब्लाऊजच्या पीसचा आणि अस्तरचा हे एकसारखे धरले जातात आणि ब्लाऊज कुठेही फिसकत नाही पहा. असं केल्याने काय होतं ब्लाऊज फिसकत नाही. जर तुम्ही हे पार्ट असेच ठेवले आणि तुम्ही याला शिलाई करायला लागला तर तुम्ही वरच्या भागाचा विचार न करता अस्तरच्या भागावरती तुमची टीप बसते आणि ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते कमी पडतं आणि ब्लाऊज आहे ना फिसकतो. तर हे तुमच्या आता लक्षात आलेच. ब्लाऊज का फिसकतो तर तुम्ही साईड पार्टनी हे पार्ट आहेत ते कट व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळे साईड पार्ट हा फिसकतो. म्हणजे ब्लाऊजचा पीस हा व्यवस्थित धरला जात नाही. तर पहा पूर्ण उंची 14 इंच रेडी झालेली आहे. अजून शोल्डर जोडल्यानंतर ती 13.5 इंच राहणार आहे. तर पहा आता इथे बॅक पार्टला काय करायचं टक्स मारून घ्यायचे. तर टक्स मारताना कोणती काळजी घ्यायची तर पहा हे 2 पार्ट आहेत कमरेच्या बाजूचे एक पलीकडला आणि एक अलीकडला. तर हे दोन्ही पार्ट परफेक्ट एकामेकावरती मारायचे आणि मगच उभा टक्स जुळवून धरायचा. तर उभा टक्स किती मारायचा तर पहा ब्लाऊजचा जो गळा आहे त्या गळ्याच्या खालीपर्यंत उभा टक्स मारायचा. असं केल्याने काय होतं तर ब्लाऊजचा टक्स हा खूप छान येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज हा बॅक पार्टनुसार उचलत नाही. एकतर आपण याला कमरपट्टी बसवलेली नसते त्याच्यामुळे पण उचलत नाही आणि टक्स आहे त्याची उंची कधीही गळ्याच्या खाली ठेवायची म्हणजे पण उचलत नाही. तर पहा अशा प्रकारे मी हा तुम्हाला बॅक पार्ट एम्ब्रॉयडरीचा रेडी करून दाखवला. कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर तुम्ही अशा प्रकारे टिप्स फॉलो करून शिलाई करायला शिका.